दावणगिरी तालुका शिरोळ येथील कोतवाल पदाच्या भरती प्रक्रियेबाबत माहिती मिळावी यासाठी ग्रामस्थ धनंजय प्रताप यादव यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज दाखल केला. हा अर्ज 6 जुलै 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय इचलकरंजी इथे सादर करण्यात आला. या अर्जामध्ये 15 एप्रिल 2026 रोजी झालेल्या दानोळी येथील कोतवाल भरती प्रक्रियेबाबत विविध कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. सेवा निवड समितीची संपूर्ण माहिती, उपस्थित सदस्यांची नावं, निवड प्रक्रियेतील निकष, अर्जदारांची माहिती, गुणपत्रक, निवड यादी तसेच संबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती देण्याची मागणी अर्जदारांनी केली आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि सर्व माहिती नागरिकांसमोर यावी या उद्देशानं माहिती अधिकाराचा वापर करण्यात आल्याचं धनंजय यादव यांनी सांगितलं आहे. संबंधित कार्यालयानं नियमानुसार विहित मुदतीत माहिती उपलब्ध करून द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. या माहितीचा अधिकार अर्जामुळे दानोळीतील कोतवाल भरती प्रक्रियेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून प्रशासनाकडून कोणती माहिती समोर येते याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलंय. मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजय जगदाळे.